शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची चर्चा आहे. कारण दिल्लीमध्ये मंत्री प्रतापराव जाधव यांच्या डिनर डिप्लोमसीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 2 खासदार प्रामुख्याने दिसले. त्यांचे फोटोसुद्धा समोर आलेत. आपल्यासोबत शायना यांची आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी एकसाथ राबवलं जात आहे का? ऑपरेशन म्हणजे आमचे नेता जे आहे स्पेशलिस्ट आहे आणि त्यांची एक लोकप्रियता आहे, तर स्वाभाविक रूप एक कतार आहे ते OPD वॉर्डमध्ये सगळ्यांना भेटायचं आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. आणि शिवसेनाचं वर्चस्व हे आहे की ऑन ग्राउंड काम आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅन, त्यासाठी इतकी नेतागण येतात. नक्कीच, पण याने आता ताकद वाढेल शिवसेनेची असं म्हणावं जर खासदार उद्धव ठाकरे 100% वाढवणार आम्ही. बघा, हे तर झलक आहे, पिक्चर आता बाकी आहे. हे तर ट्रेलर होते, आता ते जे तुम्ही पाहतात ऑन ग्राउंड तुम्ही बघितलं तर रुरल ग्रामीण क्षेत्रामध्ये पण आणि मुंबईमध्ये पण इतकी लोक येतात. आणि ते येतात कारण त्यांना माहिती आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेचं काम आहे, त्यांचं वर्चस्व आहे आणि भविष्यामध्ये त्यांचे एक संकल्प आहे महाराष्ट्रासाठी. नक्कीच ताई, पण या उलट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा बरेचसे धक्कादायक खुलासे केले आहेत आणि आरोपसुद्धा केले आहेत आणि दावासुद्धा केला आहे. ते म्हणतात की 25 ते 30 आमदार आहेत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे भविष्यामध्ये भाजपमध्ये जाऊ शकतात, त्यांना कुठलंही फ्युचर नाही आहे. चला संजय राऊतजी, तुम्हाला जे भविष्यवाणी करायचं आहे, तुम्ही का अशोक खरात सोबत स्पर्धामध्ये आहे? कारण तुमचं पर्दाफाश होईल जसं अशोक खरातचं झालं. तुम्ही भविष्यवाणी करतात परंतु तुम्ही हे नाही बघतात की अंधविश्वासमध्ये कोणाला विश्वास नाही. तर संजय राऊतजी, कृपया तुम्ही तुमची टिप्पणी तुमच्यासाठी ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनताला माहिती आहे की कोणाचं नेतृत्वामध्ये काम झालं आणि कोणाचं नेतृत्वामध्ये आम्ही पुढे जाणार. नक्कीच साहेब, बऱ्याचशा चर्चा होत होत्या की जे मंत्री आहेत ते आमदारांचं ऐकत नाही, त्यामुळे आमदारांनी एकनाथ शिंदेकडे वेगळी भेट मागितली. असं काही आहे का की या सगळ्या पसरवल्या गेलेल्या बातम्या आहेत? नाही, काय चर्चाचा इश्यूच नाही. बघा, आमचे जे नेता आहे त्यांचा फंडा एकदम क्लिअर आहे. त्यांना काम करायचं आहे तर महाराष्ट्रासाठी, विकास करायचा आहे तर महाराष्ट्राची जनतासाठी. आणि जे लोक बघतात, जसे संजय राऊतचं तुम्ही आता उदाहरण दिलं, त्यांना हे हजम नाही होत की इतकी काम कशासाठी करतात. तर त्यांना हे फॉल्स नॅरेटिव्हच्या फॅक्टरी चालवायचं आहे आणि ते फॉल्स नॅरेटिव्हमध्ये त्यांची स्पर्धा कदाचित अशोक खराटसोबत आहे. कारण अंधविश्वास आणि भविष्यवाणी त्यांनी जे केलं त्यांच्या पण पर्दाफाश होईल. नक्कीच ताई, मोहित खंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे दिसले. काय नेमकं यामागचं कारण वाटतं? जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय आणि जर जवळीक झाली भाजप आणि शिवसेनेची तर मग शिंदेच्या शिवसेनेचं काय होणार हा सवाल आहे. थोडा लोक आहे जे डेस्परेट आहे आणि त्यांना माहिती आहे की सत्तासाठी काहीतरी करायचं आहे, आता पुढे जाऊन त्यांना काम करायचं आहे. तर ते नक्कीच त्यांचे पूर्ण सोच विचार फक्त त्यांचे प्रॉफिट आणि लॉस अकाउंटसाठी आहे. मला ह्याच्यावरती टिप्पणी नाही करायचं आहे. मला फक्त हे सांगायचं आहे की आठवण करा की गुवाहाटीचा आधी काय सांगत होते आणि काय झालं आणि त्यानंतर तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.